तर हाय, मी आहे अनिशा. आणि आज जर तुमचा हेअरफॉल होत असेल, तुमचे केस गळत असेल, तर एका केसाच्या जागी तुमची 4 केस उगवणार आहेत. आणि जर तुमची वेणी खूप केस गळून एकदम पातळ झाली असेल, तर आज ती तुमची वेणी इथे मोठी होणार आहे. आणि तो तुमचा बुचडा जर इतका असेल, तर आज तो मोठा होणार आहे. कारण आज मी घेऊन आलेले आहे असं हेअर टोनर. तुम्ही म्हणत असाल, हा दीदी आम्ही हेअर टोनर अगोदर देखील ट्राय केलाय. हा, केला असाल, पण मी जो सांगते तो हेअर टोनर तुम्ही ट्राय केला नसेल आणि त्याची देखील एक योग्य पद्धत आहे. तर कशा प्रकारे आपल्याला हेअर टोनर बनवायचा आहे, कुठले इन्ग्रेडियंट इम्पॉर्टंट आहेत, कशा पद्धतीने बनवून कसं ऍप्लिकेशन करायचंय प्रॉपर हेअर वाढीसाठी, इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप मधून बिलकुल करू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्टे ट्यून. तर हेअर टोनर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे फर्स्ट इन्ग्रेडियंट, तो आहे कलोंची, म्हणजेच काळे जिरे. तर आता जर तुमचे केस माझ्या इतके जर लॉंग असेल, तर तुम्ही इथे फक्त 2 टेबलस्पून कलोंची घ्यायचे, म्हणजेच काळे जिरे. आता तुम्ही पाहू शकता माझ्या केसांची लेंथ किती आहे. तर माझ्या केसांची लेंथ मी पाहून इथे 2 टेबलस्पून म्हणजे 2 चमचे काळे जिरे घेतलेले आहेत, म्हणजेच कलोंची. जर तुमचे केस माझ्यापेक्षा जर शॉर्ट असतील, इतके असेल किंवा हाफ असेल, तर तुम्ही फक्त 1 टेबलस्पून इथं कलोंची घ्यायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यात नंतर ना आपला जो सेकंड इन्ग्रेडियंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याशिवाय आपले केस वाढ होणारच नाही. तो आहे मेथी दाणा. तर मेथी दाणा हे केसवाढीसाठी वर्षानुवर्ष म्हणजे केसवाढीसाठी किंग मानला जातो. तर इथे आपल्याला घ्यायचंय मेथी दाणा. आता माझ्या केसांची लांबी बघून, रुंदी बघून मी तर 2 टेबलस्पून मेथी दाणा घेत आहे. तुम्ही तुमच्या केसाची लांबी रुंदी बघून इथे मेथी दाणा घ्या. जर तुमची शॉर्ट केस असेल, तर तुम्ही 1 टेबलस्पून म्हणजेच 1 चमचा मेथी दाणा घ्या. तुमचे जर माझ्यासारखे लॉंग केस असेल, तर तुम्ही 2 टेबलस्पून म्हणजेच 2 चमचा मेथी दाणा घ्या. आणि थर्ड म्हणजेच तिसरं इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे चहापत्ती. आता तुमचे माझे इतके जर केस असेल, तर तुम्ही 1 टेबलस्पून चहापत्ती घ्यायचंय. जर माझ्या केसापेक्षा तुमचे हाफ केस असतील, म्हणजे छोटे केस असेल, तर फक्त त्यापेक्षा शॉर्ट असेल, तर तुम्ही फक्त इथं अर्धा चमचा चहापत्ती घ्यायचंय. तर आपलं नंतरचं नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे, तो इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजेच कढीपत्ता. कारण ह्यामध्ये आहे भरपूर अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज, जे तुमचा स्कॅल्प क्लीन करणार आहे, तुमच्या केसामध्ये खाज खुजली काय असेल ते काढून टाकणार आहे, तुमचा माता क्लीन सफल करणार आहे, हेअरफॉल इथं कंट्रोलमध्ये होणार आहे. आपण असे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत निवडून की जे पुरातन काळात केसवाढीसाठी राजांचा राजा असं मानले होते. ह्या इन्ग्रेडियंटला हेच इन्ग्रेडियंट आपण इथे टोनर मध्ये वापरणार आहोत. आता माझ्या एवढे जर तुमचे केस असतील, तर तुम्ही इथे कमीत कमी 10 ते 12 हे कढीपत्त्याचे पाने घ्यायचे आहेत. जर तुमचे माझ्यापेक्षा हाफ केस असतील, शॉर्ट केस असतील, तर तुम्ही इथं फक्त 5 ते 6 किंवा 7 असे पत्ते इथं तुम्हाला घ्यायचे आहेत कढीपत्त्याचे. ठीक आहे. तर माझ्यासारखे लॉंग केस असेल, तर इथे तुम्हाला 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आणि 1.5 ग्लास पाणी घेतल्यानंतर ते सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आणि यांना एकदम फ्लेम म्हणजे हळू आचवर तुम्हाला हे पाणी उकळू द्यायचं आहे. त्याच्यात तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट घालू शकता स्टेप बाय स्टेप, किंवा एक करून घालू शकता, किंवा सगळे इन्ग्रेडियंट तुम्ही एकदा घातले तरी चालेल. कारण होणार तर त्याचं एक जीवच आहे, एक सत्वच होणार आहे, ते एकाच पाण्यामध्ये विरघळणार आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप घाला किंवा एकत्र घालायचं, इतका काही फरक पडणार नाहीये. तर हळूहळू आचवर म्हणजे आपल्याला ते इन्ग्रेडियंट जे आपले पाण्यामध्ये विरघळू द्यायचे आहेत, एक जीव होऊ द्यायचा आहे, मेल्ट होऊ द्यायचंय. आणि त्या पाण्याचा कलर तुम्ही पाहू शकता असा होणार आहे. आणि एकदम उकळी आल्यानंतर पाण्याचा पूर्ण टोटली कलर चेंज झाल्यावर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. आणि ते पाणी तुम्हाला एकदम शांत होऊ द्यायचंय, थंड होऊ द्यायचंय. आणि त्यानंतर काय करायचंय, हे पाणी तुम्हाला बॉटल स्प्रे मध्ये घ्यायचंय आणि भांगोभांगी तुम्हाला तुमच्या हेअरवर किंवा माथ्यावर हे टोनर अप्लाय करायचं आहे, वरून पासून खाली लेंथ पर्यंत. आणि ह्यातील एखादं इन्ग्रेडियंट तुम्हाला जर सूट होत नसेल, तुम्हाला अशी भीती वाटत असेल, किंवा तुम्ही ह्याच्या अगोदर कधी अप्लाय केला नसेल, तर तो इन्ग्रेडियंट किंवा तो जो टोनर आहे पहिला तुम्ही पॅच टेस्ट करायला विसरू नका. कारण डायरेक्ट तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्याची रिॲक्शन होऊ शकते, किंवा खाज होऊ शकते, किंवा तुम्हाला सहन होणार नाही. त्यामुळे पॅच टेस्ट तुम्ही नक्की करा. आणि जर तुमची स्किन जर स्कॅल्प सेन्सिटिव्ह नसेल, तर तुम्ही डायरेक्टली देखील ऍप्लिकेशन करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला छानपैकी तुमच्या हेअर मसाज करायचा आहे, ते टोनर लावून भांगोभांगी ब्लड सर्क्युलेशन करायचं आहे. त्यामुळे तुमचे केस वाढण्यास इथं मदत होणार आहे. कधी देखील टोनर लावल्यावर ब्लड सर्क्युलेशन असे गोल 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 असं करायला तुम्ही विसरू नका. ह्याच्याने काय होणार आहे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. त्यानंतर तुम्ही एक छोटा बुचडा घालून ठेवा आणि 1.5 ते 2 तास हा टोनर तुम्हाला मिनिमम आणि मॅक्झिमम 2 किंवा 3 तास तुम्हाला हा तुमच्या डोक्यावर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा आणि त्यानंतर पहा तुम्ही फरक की बिफोर आणि आफ्टर.
होणार काय आहे की तुमच्या केसांची वाढ चांगली होणार आहे, तुमचे केस सिल्की होणार आहेत, तुमच्या केसाची खाज कुजलेली स्कॅल्प खराब आहे तो इथे सबसाइड होणार आहे, तुमचे केस वाढण्यासाठी मदत होणार आहे, तुमचा हेअरफॉल इथं कमी होणार आहे, कारण आपण असे इन्ग्रेडियंट वापरले आहेत की जे ऑलमोस्ट आपला हेअरफॉल इथं सबसाइड होणार आहे, रिग्रोथ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आणि सांगायचं काय, जितके इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगते ते ऍप्लिकेशन कराच, पण तुम्ही त्यांचा इनर देखील इनटेक करा, कारण केसवाढी हा आपण वरून काय लावतो ह्याच्यावर नाहीये, तर आपण आतून काय खातो ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि वरून आपण करतो ते आपली एक्स्ट्रा केअर आहे. त्यामुळे तुमचं खाणं नीट ठेवा, क्लीन करा, सगळे सीड्स खा, ड्रायफ्रुट्स खा आणि क्लीन डाएट घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.